व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. व्हेरी गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या टॉपिकवर आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण रोज सकाळ संध्याकाळ एक छोटे छोटे टॉपिक आपण कव्हर करत चाललो. जवळपास 15 टॉपिक आतापर्यंत कव्हर झाले आणि 60 टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहे. महत्वाचे टॉपिक तर 2-4च असते, पण ही 60 टॉपिक का बरं इतके लंबे घेतले? कारण की खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण जर त्याच्याशी को रिलेट करू शकलो, त्याला जर आपण समजू शकलो, तर आपल्या माइंडमध्ये, आपल्या इमोशन्समध्ये, आपल्या फिलिंग्समध्ये, बिलीफमध्ये, परसेप्शनमध्ये खूप सारे फरक होऊन जातील. डिफरन्स येणे सुरू होऊन जाईल. सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग आपण करू शकू. सोबतच काही एनएलपीच्या काही अशा टेक्निक आहेत, त्याला मी दर शुक्रवारी संध्याकाळी जो आपला मनी मॅनिफेस्टेशन, जे एक मी टॅपिंग मेथड किंवा 7 मॅनिफेस्टेशन टेक्निक मी एकत्र करून जे मी प्रॅक्टिस घेत आहे तुमच्याकडून करून, त्यामध्ये शुक्रवारचा असा दिवस राहील ज्या दिवशी आपण एक 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 एनएलपी टेक्निकला यूज करू. कारण की माझी खूप इच्छा होती की रोज म्हणजे बुधवारी किंवा गुरुवारी एनएलपीचं तुम्हाला एखादी टेक्निक तरी करून घ्यायची, पण ते काही पॉसिबल होत नव्हतं. पण आता शुक्रवारचा दिवस आपण ठरवू की 4 दिवस आपलं मनी मॅनिफेस्टेशनचे ते क्लासेस होतील टॅपिंगचे, आणि 5वा दिवस शुक्रवारी आपण एनएलपीच्या काही अशा टेक्निक घेऊ ज्या तुमच्या माइंडमध्ये डायरेक्ट इम्पॅक्ट करतील. ठीक आहे. आणि जमलं तर 15 दिवसातून मी एक शनिवार रविवार गॅप घेत जाईल. ठीक आहे. मागे म्हटलं होतं थोडं गॅप घेण्याची गरज असते, तुम्हाला पण सुट्टीची गरज आहे, मला पण गरज असते. तर आपण त्या दिवशी एक शनिवार रविवार आपण गॅप घेऊ. तर आजचा आपला मॅनिफेस्टेशनचा विषय आहे, फिलिंग इज द सिक्रेट ऑफ मॅनिफेस्टेशन. हाऊ डिवाइन फोर्स वर्क. हे आपल्याला कळणे आहे की डिवाइन फोर्स वर्क कसं करते. कालच आपण बघितलं की इंटेन्शन्स आणि फिलिंग्स हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अति इंटेन्शन्स आणि फिलिंग्स जे आहे आपल्या लाईफमध्ये, त्या फार महत्वाच्या आहेत. आणि या इंटेन्शन आणि फिलिंग्स मध्येच कालचा आपला टॉपिक जो होता की कोणती अशी गोष्ट आहे जी मोस्ट अफेक्ट करते तुमच्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला, तर ती असते तुमची एनर्जी. तुम्ही जर एनर्जी लेस आहे, तुम्ही जर शक्तिहीन आहे, तर तुम्ही कितीही स्किलफुल असा, कितीही मॅच्युअर असा, कितीही एक्सपिरियन्स पर्सन असू द्या, तुमची प्रॅक्टिस किती चांगली आहे, तुम्ही किती जास्त मेहनत करता, तुम्ही किती डिसिप्लिन पर्सन आहे, सगळं वाया जाते जर तुमच्यामध्ये शक्ती नसेल. आणि ही एनर्जी, हा जो डिवाइन फोर्स आहे, युनिव्हर्सल फोर्स आहे, गॉड फोर्स आहे, ह्या शक्तीच्या आधारेच आपण काय करतो, मोठं काम करतो. आता बघा ना, नॉर्मली आपण काय म्हणतो, प्रवचन करणारे खूप लोक आहेत, असं नाही म्हणत, आणि ते
लोक तिथे येऊन बसतात, त्याच्यामुळे असं नाही म्हणू शकत की प्रवचन करता जो आहे त्याच्या आतमध्ये खूप सारी पॉवर आहे. नाही, त्याचं ते कामच आहे. ते 100, 200, 500 लोक ते येणारच आहे. पण जसं प्रदीप मिश्रा, बागेश्वर सरकार जे आहे, आता हे यांचा क्रेज आपण बघितला आहे मागच्या वर्षी, त्याच्या अगोदरच्या वर्षी, की हे व्यक्ती म्हणजे मागची 2 वर्ष समजा यांनीच गाजवले ना, प्रदीप मिश्रा आणि बागेश्वर सरकार या दोघांनीच जबरदस्त लेवलवर गाजवलं. पण तुम्ही बघा, प्रवचन त्या पलीकडे काही केलं का? नाही, प्रवचनच केलं. बाकी लोक करतात निगेटिव्हिटी क्लिनिंग करणे, लोकांच्या बॉडीमधून, त्यांच्या मनामधून नकारात्मकता बाहेर काढणे, हेच काम बालाजी धाम करत आहे. अशी किती सारी अनेको धाम आहे अशी आपल्या भारतात, जे हेच काम करून राहिले. असे अनेको शिवकथा वाचक आहे, जे वर्षानुवर्षातून हेच काम करत आहे. पण जो क्रेज मागच्या 2 वर्षात बघितला, तो याच्या अगोदर कधीच बघितला नव्हता. खास करून प्रदीप मिश्राजी यांच्या सोबतचा जो क्रेज होता ना, तो म्हणजे पागल म्हणू आपण त्याला. काय लोक जात आहे. मे जून महिन्याची कडक ऊन आणि लोक खुल्यामध्ये बसलेले आहे, उन्हाची पर्वा नाही, काहीच नाही, तासन तास त्यांचं प्रवचन ऐकत आहे. याला म्हटलं जाते डिवाइन फोर्स. लक्षात घ्या, डिवाइन फोर्स म्हणजे काय म्हणत आहो मी? गॉड फोर्स, डिवाइन फोर्स, युनिव्हर्सल एनर्जी. त्यांच्या मागे एक इंटेन्शन आहे. जे काही असेल, त्यांना शिवकथा समोर न्यायची आहे, किंवा ज्यांना बाळ नाही, मुलं नाही, त्यांना मदत करायची, त्यांची इंटरनल बिलीफ हे आहे की बाबा माझी जी शक्ती, माझी जी साधना आहे, त्याच्याद्वारे मी संकल्प घेतो की माझ्याद्वारे जी कथा होईल, त्या कथेमध्ये जितके लोक येऊन बसणार, त्यांना बाळ होण्याचा जो काही इश्यू चालू आहे तो क्लिअर होऊन जाईल. एक मनामध्ये संकल्प आहे त्यांचा. आता त्या संकल्पाला त्याची मेहनत आहे. त्यांनी लहानपणापासून अभ्यास केला, पठन केलं, चिंतन केलं, ध्यान केलं, साधना केली, प्रॅक्टिस केली, हार्डवर्क आहे, डेडिकेशन आहे, सगळं काही आहे. पण मला सांगा, जर त्यांच्यापाशी हा डिवाइन फोर्स नसतात तर तेही, त्यांचंही नाव त्याच प्रवचन करतामध्ये असतं, जे वस्ती वस्तीत फिरते, गावोगावी जाते, 100, 200, 500, 1000 लोकांच्या ग्रुपमध्ये आपलं. ते काही कमी नाहीये बरं. पण कसं आहे, तो एक, त्याला काय म्हणून आपण, एक गिव्ह अँड टेक पॉलिसी सारखा आहे. तुम्ही दुकान लावाल तर, यात्रा कराल तर हजारो लोक येणारच आहे, अशासारखी गमत आहे ते. तेवढे कथा सुनणं ऐकणारे किंवा कथा वाचक लोक ऑलरेडी असतात एरियामध्ये, ती येऊन बसून जाते. पण लाखो, इथे थोडासा डिफरन्स आला. हा, याला म्हटलं जाते डिवाइन फोर्स. मी हे नाही म्हणत का तुम्हालाही लाखोची संख्या जमा करायची आहे. मला हे बोलायचं आहे की जे आपण काम करत आहोत, काय त्या कामामध्ये डिवाइन टच आहे का? त्या कामामध्ये सुपर नॅचरल पॉवर्स, गॉड पॉवर तुमच्यासोबत वर्क करत आहे का? जर करत आहे तर तुम्ही बघा, सहज तोंडातून एक वाक्य निघते, अरे यार, हे लोक थकत नाही का? अरे हे किती बोलतात, अरे किती काम करतात, यांना एनर्जी कुठून येते? सहज तोंडातून शब्द निघते. का? कारण की ते आता मॅन्युअली नाही चालत आहे, ते बाय डिवाइन फोर्स त्यांची बॉडी वर्क करून राहिली. हा आपला कालचा टॉपिक होता. आणि हा जो डिवाइन फोर्स आहे ना, याला तुमची इंटेन्शन करते. आजचा तोच टॉपिक आहे. कारण की दोन्हीही टॉपिक, इंटेन्शन आणि फिलिंग्स, एकाच गोष्टीवर डिपेंड आहे की तुम्ही कोण्या फोर्स सोबत कनेक्टेड आहात, आणि तुमची समाजाकडे, लोकांकडे बघण्याची वृत्ती काय आहे, इंटेन्शन काय आहे तुमचे.
जर तुमचं इंटेन्शन आहे डावा डोळा फडकला तर पैसा येते, उजवा डोळा फडकला तर नुकसान होते, डावा हात खाजवला तर पैसा येते, उजवा हात खाजवला तर पैसा जाते. हे तुमचे इंटेन्शन्स आहे, हे तुमची बिलीफ आहे, तुम्हीच रेडी करून ठेवले तुमच्या माइंडमध्ये. अशा प्रकारचे जे रॉंग काइंड ऑफ इंटेन्शन आपण क्रिएट केले, त्याला आपल्याला काय करायचं आहे, क्लिअर करायचं आहे. माइंड मधून पूर्णपणे हे क्लिअर करून टाकायचं आहे. तर आजचा आपला टॉपिक होता की फिलिंग इज द सिक्रेट ऑफ मॅनिफेस्टेशन. कालही मी बोललो की मॅनिफेस्टेशन जर भावना ही नसेल, तुम्ही मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करताय पण तुम्हाला फीलच होत नाही. जसं काल मी लहान त्या लेकरांचं उदाहरण दिलं, काहीतरी खायला पाहिजे असते, तुम्ही त्यांना मॅगी देता किंवा नूडल्स साठी तुम्ही त्यांना अप्रोच करता, तुम्ही म्हणता की आपला काय आवडते, म्हणणार की मला कॅडबरी पाहिजे, ओके मी घेऊन देतो. ते बघा किती नाचतात, एन्जॉय. का? कारण की फील करत आहे. त्या कॅडबरी किंवा त्या चॉकलेटचा जो फ्लेवर आहे, टेस्ट आहे, ते मुलं फील करून राहिले. आणि आपल्यामध्ये ती फिलिंगची भावनाच नाही. तो वाव फिलिंग जी असते ना, ते आहेच नाही. लेकरासारखं मन आहेच नाही. इथे आहे, खूप सारे जण आहेत इथे. समजा मी पर्सनली पण कोणाला म्हणू शकतो तसं. जसं सुरभी आहे ना, मी तिला नोट नोट डाऊन केलाय है ना. ती ती जी भावना आहे एकदम प्युअर आणि ऍज अ बेबी असते, एकदम क्लिअर. काही जास्त डोक्यात छलकपट नाही, काही नाही, सीधं सीधं. हमेशा वाव फिलिंग मध्ये जगणारी आहे, ऑलवेज वाव फिलिंग. तर असं काहीतरी आपल्यामध्ये हमेशा असलं पाहिजे की तुम्ही हमेशा वाव मध्ये जगले पाहिजे. तुमची फिलिंग्स नेहमी अशी बबल होत असली पाहिजे. आणि डिवाइन फोर्स नेहमी समजते आणि त्या अनुसार डिलिव्हर करते द वे यू फील. तुम्ही कसं फील करता त्याला ही एनर्जीज नोट डाऊन करतात आणि तसं तसं तुमच्याकडे डिलिव्हर केल्या जाते. सदैव मॅनिफेस्टेशन हा जो प्रोसेस आहे, हे आपण पैशाशीच रिलेटेड करतो, पैशासोबतच याला जोडतो. आणि जर पैसा म्हणा, काही म्हणा, कोणतीही गोष्ट जर तुम्हाला घ्यायची आहे, उदाहरणार्थ तुम्हाला पैसाच पाहिजे, पण तुम्ही पैशाच्या संबंधित काय फील करता? तुम्ही म्हणा सर वाव, पैशा संबंधित आम्ही खूप ग्रेट फील करतो. ओके, पण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी कसं फील करता? आता थोडासा प्रॉब्लेम होते सर. जेलसी येते, मत्सर येते, कपट येते, दुसऱ्यांना पैसा मिळताना दुःख होते. वर्षानुवर्षापासून आपण जेव्हा मेहनत करतो आणि दुसऱ्या व्यक्तीला प्रमोशन मिळते, तेव्हा दुःख होते. आपण परफेक्टली वर्क करतो आणि अप्रिशिएशन दुसऱ्याला मिळते, तेव्हा वाईट वाटते. पण मुद्दा काय आहे, त्या व्यक्तीला अप्रिशिएशन का मिळत आहे? आता तुम्ही म्हणाल की तो हाजी हाजी करते, जे काही आहे चापलुसी पण आहे, ओके. तो काय करते हा महत्वाचा विषय नाही आहे. तो व्यक्ती अलाइन आहे रिसिव्हिंग साठी. तो भलेही मेहनत करण्यासाठी रेडी नाही आहे, पण घेण्यासाठी रेडी आहे, त्याला मिळत आहे. तुम्ही मेहनत करण्यासाठी रेडी आहे पण घेण्यासाठी रेडी नाही, तुम्हाला मिळत नाही आहे. तर तेव्हा काय होते, जेव्हा आपण त्या एखाद्या विशिष्ट
गोष्टीच्या प्रती आपण नकारात्मक भावना घेऊन चालतो. समजा जॉब मध्येच आपण म्हणू, पगाराच्या प्रती, दुसऱ्यांना मिळणाऱ्या अप्रिशिएशनच्या प्रती, प्रमोशनच्या प्रती, जर तुमच्यामध्ये मत्सर आहे, इगो आहे, तुम्हाला हर्ट होते, अचानक मध्ये जर कोणी पैसा कमवला, तर तुम्ही म्हणता याच्याकडे पैसा आला कसा? काहीतरी गडबड आहे, काहीतरी दोन नंबरपणा केला असेल, नाही तर यांनी कुठेतरी आपली शेती वगैरे विकली असेल म्हणून इतका पैसा आला. असा कसा पैसा येऊ शकते? काहीतरी फ्रॉड करून राहिले हे लोक. तर होते काय, त्यावेळेस ते डिव्हाइन एनर्जी असं समजते की हे धन, हे धनवान लोक आणि धन प्राप्तीचे मार्ग तुम्हाला आवडत नाही. काय समजते लोक? डिव्हाइन डिव्हाइन फोर्सला असं करते तुमच्या बिहेवियर मधून, तुमच्या फिलिंग्स मधून, तुमच्या इंटेन्शन मधून, की पैशावाले लोक आणि पैसा कमवण्याचा मार्ग तुम्हाला आवडत नाही. हे काही गोष्टी आणि मी खूप बारीक बारीक शिकलो. कारण की जेव्हा आपल्याला कोणी कोणतं सिस्टम आपल्याला चालवत नाही ना, तर आपल्याला स्वतःला चालवून घ्यावं लागते. खूप जास्त विचार करण्याची गरज पडते की असं का. म्हणजे मी ह्याच प्रोफेशन मध्ये आहे आणि मला हे काम करायचं आहे, आणि मी हेच काम करताना मी असं मनामध्ये चिंतन केलं की अरे मला हे लोक नको. असा गॅप बसला की एकही व्यक्ती आला नाही काही महिने. का? कारण की मी माझ्याकडे येणाऱ्या मनी ऑपॉर्च्युनिटीजला नाही म्हटलं, डायरेक्ट नाही म्हटलं, आणि मीच त्याचं दुःख भोगलं नंतर. पण आता आता जेव्हा मला ते आवडत नाही, तेव्हा मी अगोदर त्या माझ्या भावनांची हिलिंग करतो. की बाबा माझा का बरं असा माझ्या मनामध्ये भावना येत आहे. डॉक्टर जर मी आहे आणि डॉक्टर कडे पेशंट येतील आणि डॉक्टर म्हणणार की बाबा माझ्याकडे पेशंट का बरं येत आहे, ते खोकला सर्दी ताप घेऊन माझ्याकडे येतात, मला इन्फेक्शन झालं तर, मला काही प्रॉब्लेम झाला तर, देवा तू चांगले चांगले लोक का बरं नाही पाठवत माझ्याकडे? देव म्हणून ओके, आजपासून बिमार बंद, चांगले लोक तुझ्या लाईफ मध्ये येणे सुरू. आणि अचानक जर त्या डॉक्टरकडे पेशंटच येणं बंद झाले आणि डॉक्टरकडे लोक येत आहे अचानक, सर काय काय प्रॉब्लेम आहे? अरे काही प्रॉब्लेम नाही सर, मजेत आहे, आम्ही घर बांधलं, हे तुम्हाला वास्तूची पत्रिका द्यायसाठी आलो. दुसरा कोणी येत आहे, सर माझं लग्न ठरलं, हे पत्रिका घ्या. पण ते माझ्या बाळाचं हे आहे, पत्रिका घ्या. सर एक टूर काढलेला आहे, चालता का आमच्यासोबत फिरायला? डॉक्टर म्हणणार की अरे पेशंट नाही येऊन राहिले, हे कोणते लोक येत आहे अचानक? का? कारण की त्या डॉक्टरचीच ती इंटरनल डिमांड होती. आणि त्या डिवाइन फोर्सला तेच म्हटलं की अरे माझ्याकडे पेशंट का बरं येतात, कधी तर चांगले लोक पाठव देवा. देव चांगले लोक पाठवत आहे. तर अशा चुका मी पण भरपूर केल्या. नोन अननोन वेनी मी माझ्याच फील्डला, माझ्या सिस्टमला, माझ्या त्या लोकांना मी निग्लेक्ट करत गेलो, त्यांना अवॉइड करत गेलो. आणि हे अवॉइड केल्यामुळे काय झालं, माझीच एनर्जी डिस्टर्ब झाली. त्या पॅटर्नला समजून त्याला करेक्ट करण्यामध्ये खूप टाइम निघून गेला. कारण की मी जसं तुमच्याशी बोलत आहे ना, असं बोलणार कोणी नव्हतं. आपणच मनातून कधी कधी इतक्या साऱ्या निगेटिव्ह इच्छा आणि निगेटिव्ह फिलिंग्स क्रिएट करतो एखाद्या गोष्टीच्या प्रती, आणि नंतर आपण स्वतःच म्हणतो की अरे असं का बरं होत आहे माझ्यासोबत. का? कारण की याची इच्छा तुम्हीच केली होती.
तर आता तुम्ही त्याला ठीक करणे आहे. अदर हँड मध्ये आपण काय करतो, मग अलग अलग टेक्निक वापरतो. हे करून बघू काय, ते करून बघू काय, अशी प्रॅक्टिस करू काय, तशी प्रॅक्टिस करू काय. म्हणतो डॉक्टर म्हणणार की मी शिबिर लावू का, माझ्याकडे लोकच नाही येत आहे. अलग अलग जागेवर क्लिनिक खोलून बघू का. तो लाख टेक्निक ट्राय करेल, पण रिझल्ट येणार नाही. मग शेवटी वाक्य कोणता येते, अरे यार कोणतीच टेक्निक काम करत नाही. मला तर असं वाटतं सगळं फ्रॉड आहे. फ्रॉड काहीच नाही, हे जे तुम्ही म्हणता तसंच तुमच्यासोबत होत आहे. आणि जेव्हा तुम्ही मुक्त होता, जसं आता मी स्वतःला चेंज केलं टीचिंगसाठी, की बाबा आता ठीक आहे, तो प्रोफेशनल जर मला नाही जमून राहिलं, हिलिंग करताना मला जर त्रास होत आहे, तर ओके, मी आता शिकवणे सुरू करतो. बघा आता लोक वाढणं सुरू झाले. का, कारण की मला जे काम करायचं आहे ना, त्याच्यामधलं मी अलाइनमेंट पकडलं, की निगेटिव्हिटीमध्ये मला त्रास होते, त्याच्यामुळे माझ्या माइंडमधून निगेटिव्ह भावना व्यक्त होतात, आणि त्या निगेटिव्ह भावना तथास्थ होत आहे. अशा कंडिशनमध्ये आता मी स्वतःला चेंज करत चाललो. त्या निगेटिव्हिटीला मी हील करतो, आणि स्वतःला म्हणतो की नाही, आता मला अशा प्रकारे काम करायचं आहे. निगेटिव्ह लोक जरी आले तरी मी माझं कमांड काय आहे, आता येऊ दे, मी त्यांना टीच करेन, मी त्यांना शिकवणार, मी त्यांना समजावून सांगणार. आपोआप घटना बनत चालल्या. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, यू नीड टू चेंज युअर फिलिंग्स. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीच्या प्रती तुम्ही फिलिंग्स चेंज करा. ग्रॅटिट्यूड देणे सुरू करा, छोट्या छोट्या गोष्टीसाठी. तुमच्या वर्किंग प्लेसवर, जॉबमध्ये, बिझनेसमध्ये खूप त्रास सुरू आहे, त्याच्यातून मुक्त व्हा किंवा नका हो, पण अप्रिशिएट करणे सुरू करा प्रत्येकाला. मनातल्या मनामध्ये कसं का असे ना, करा. कोणाची पर्सनॅलिटी चांगली आहे, कोणाची फिजिकल बॉडी चांगली आहे, कोणाचा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे, कोणाचं बोलण्याची स्किल चांगली आहे, कोणाचं वर्क करण्याची पद्धत चांगली आहे, कोणाला सक्सेस लवकर मिळते, कोणाला अप्रिशिएशन चांगलं मिळते. तुमच्या त्या ऑफिस, त्या हॉलला, त्या रूमला, त्याला ब्लेस करा. तुमच्या वर्किंग डेस्कला ब्लेस करा. तिथे ग्रॅटिट्यूड घेऊन या. तुमच्या कलिग्सच्या प्रती ग्रॅटिट्यूड आणा. त्यांना मिळणाऱ्या प्रमोशन, अप्रिशिएशनच्या प्रती, बोनसच्या प्रती ग्रॅटिट्यूड आणा. थँक्स गिव्हिंग करा प्रत्येक गोष्टीसाठी. आणि असं नाही की वरून वरून बोलायचं म्हणून सांगितलं सरांनी तर आता बोला, नाही. ट्रू हार्ट त्याला फील करा. वाव, हे कोण लोक आहे, हे कसे काम करतात. जसं मी माझ्या प्रोफेशनच्या बद्दल म्हणणार, आणि जेही माझ्यासारखे लोक दिसतील, मी त्यांना काय करेल, ब्लेस करेल, की वाव, हे लोक करू शकतात, मी का नाही करू शकत. त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा त्या फिलिंग्स घेऊन या, त्या हॅपीनेस घेऊन या. एव्हरी मोमेंट मध्ये तुमची फिलिंग्स ऑलवेज पॉझिटिव्ह असल्या पाहिजे. कोणाची जर चांगली मोठी गाडी दिसत आहे, त्या गाडीला पण ब्लेस करा, त्या गाडीवाल्याला पण ब्लेस करा. मनात असं नका आणू की यार हा ब्रँड एवढ्या लाखाचा आहे आणि कसा अफोर्ड केला असेल, मग हा शोबाजी करासाठी गाडी चालवते का, आणि याने पैसा कुठून आणला, नक्कीच हा 2 नंबरचा पैसा कमवत असेल. ताज हॉटेलमध्ये रेडिसन ब्लू मध्ये यांची गाडी पार्क आहे. गाडी चालवणारा व्यक्ती तर साधा दिसत आहे, अरे मे बी हा ड्रायव्हर असेल, हा गाडीचा मालक नसणार. आपल्याला काय गरज आहे इतकं बोलायची. पण त्या जागेला ब्लेस करा, त्या गाडीला ब्लेस करा, आणि तिच्याशी बोला, आय लव्ह यू सो मच, आय ऑल्सो वॉन्ट यू बिकम अ पार्ट ऑफ माय लाईफ. माझी अशी इच्छा आहे की तू माझ्या लाईफचा एक पार्ट बनली पाहिजे, अँड यू आर ऑलवेज वेलकम. आय वॉन्ट टू मर्ज
माय एनर्जी, माय इंटेन्शन, माय फिलिंग्स विथ युअर एनर्जी. ब्लेस यू, लव्ह यू, ग्रॅटिट्यूड देऊन सोडून द्या. त्या कारचा जो ओनर असेल, बोला मनातल्या मनाशी की ज्या वेने किंवा ज्या हे जे इतकं मोठं अबंडन्स, वेल्थ तो आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट केलं. आय रिअली अप्रिशिएट, आय अप्रिशिएट दिस मनी, दिस वेल्थ. आय लव्ह दिस मनी. आय रिस्पेक्ट युअर डेडिकेशन, हार्ड वर्क. आय रिस्पेक्ट दिस मनी. आय एम व्हेरी हॅप्पी. मी नेहमी आनंदित होतो, मी खुश होतो तुमच्यासारख्या लोकांना बघून ज्यांच्याकडे इतकं प्रचंड धन आहे. आणि आय ऑल्सो वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ युअर कम्युनिटी किंवा वेल्दी कम्युनिटी. आणि मी सुद्धा स्वीकार करतो या धनाला माझ्याकडे आलं पाहिजे. आय एम व्हेरी हॅप्पी. ते लहान मुलांसारखं व्हायचं आहे. कसं? ते चॉकलेट म्हटल्यावर जे उड्या मारतात ना तसं. ती कार काय दिसली, तुमचं मन असं करताय गदगद गदगद की आता काय करू आणि काय नाही. तेव्हा ते आतमधून ते फिलिंग्स क्रिएट होणार, हॅपीनेस क्रिएट होणार, तुम्ही त्याला ब्लेसिंग्स देणार, तुम्ही त्याला ग्रॅटिट्यूड देणार. मी मागे एक रील आली होती. तो मुलगा खूप छोटा आहे, जवळपास 20-21 वर्षाचंच वय आहे. त्याचा लहानपणीचा व्हिडिओ दाखवला गेला एक. काढला असेल घरच्यांनी. दसऱ्याचा वेळेचा व्हिडिओ आहे तो त्यांचा. आणि 10 वर्षाचा मुलगा आहे तो. तर ते घरात शूटिंग चालू आहे, कोणीतरी रील बनवत असेल. तो आपली अगरबत्ती घेऊन चालला एका साईडला. अरे बेटा, बाळा कुठे चालला, बाळा कुठे चालला. तो चालला ते पोरग दुसऱ्या रूम मध्ये. आणि तिथे गेला तर तिथे तो काय बघत आहे की इतक्या छोट्याशा कार पासून त्याची जे त्याला जे खेळणे मिळाले असेल, तर मोठी कार आणि सायकल अशी पूर्ण रील आहे. म्हणजे असं पूर्ण असं लाईननी लावलेले आहे. आणि तो पोरगा प्रत्येक छोट्या छोट्या गाडीला पासून तर त्या मोठ्या सायकल पर्यंत त्याच्या तो अगरबत्ती फिरवतो. आणि 10 वर्षानंतर त्याचा स्टेटस दाखवला आहे. एक कारची लाईन लागली आहे पोराच्या घरी. तर ऍक्च्युली त्याचं असं म्हणणं आहे की म्हणजे लाईन लागली आहे म्हणजे ते खेळण्याची लाईन नाही, ओरिजिनल कारची लाईन लागली आहे त्या 20-21व्या वर्षी. मॅनिफेस्टेशन. त्या पोराचं काय भयंकर डिझायर आणि काय त्याचं मन त्याच्यामध्ये लागलं असेल त्या कारमध्ये. आणि आपण बघा आपल्या मुलांची कार हिसकून घेतो, खेळू देत नाही. तर तो मॅनिफेस्ट करत आहे खूप चांगलं काहीतरी. एखादं लहानसं पोरग जर कार घेऊन भुंग 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 करत असेल, आपण काय ड्रायव्हर बनणार आहे? तो ड्रायव्हरच का बरं बनन? का? कारण की आपलं इंटरनल माइंडसेट, आपलं बिलीफ काय म्हणत आहे की कार घेणं एवढं सोपं आहे का? आणि ही भावना आपण आजच बोलत जरी नाही आहे ना, तरी मनातून ते व्हायब्रेशन त्या लेकराच्या मनात टाकून देत आहे की बाबा कार घेणं एवढं सोपी थोडी आहे. चल दे कार इकडे, अभ्यास कर. अभ्यास केला तर पैसा भेटल. कारण की नोकरीवाला माइंडसेट तुम्हाला हे सांगते, हा अनुभव तुम्हाला हे सांगते की मी काहीतरी शिकली म्हणून मला जॉब लागला. मी पण तुझ्यासारखं भुंग भुंग करत राहिली असती तर मला पण काय जॉब मिळाला असता. लॉजिकल पण वाटते. काही टाइम नंतर लेकरांना समजून पण जाते, ते खेळणं बंद करून देतात. आणि तिथूनच त्यांचं मॅनिफेस्टेशन आपण ब्रेक करून दिलं. आता लाख पोरगा मॅनिफेस्ट करेल, वयात आल्यानंतर होणार नाही. कारण की त्याच्या ड्रीम्सला, त्याच्या मॅनिफेस्टेशनला आपण स्वतः तोडून दिलं लहानपणात. आपण त्याला असं का नाही तुम्ही मॅनिफेस्ट करू शकले
की बाबा हा मुलगा सतत कार 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 चालवते, इतका जपून ठेवते, इतकी सुंदर त्याची काळजी घेते. मी माझा मुलगा बिलिनियर बनणार आहे, कार ओनर बनणार आहे हा, याच्याकडे लक्झरियस कार येतील. बघा, एकच सिच्युएशन, दोन फिलिंग्स. सिच्युएशन काय आहे? तुमचा लहान मुलगा कार खेळत आहे आणि त्याला कारचं इतकं भयंकर सेन्स आहे की घराच्या बाहेर जर कोणती गाडीचा आवाज आला तर तो घरातून ओळखून राहिला. लहानसं बाळ, ट्रक आला, बुलडोझर आलं, जेसीपी आली, कार आली, बाईक आली, तो घरातून बोलत आहे बरं. आणि तुम्ही बाहेर जाऊन बघता की अरे, खरंच जेसीपी आली, याला कसं कळलं? विचार करा, त्याचे जे साऊंड, हा जो चक्र आहे त्याचा इयर चक्र, हा काय पॉवरफुली ऍक्टिव्हेट असेल. तो घरात बसून त्याचं व्हिज्युअलायझेशन किती पॉवरफुल असेल का तो बाहेर कोणती गाडी चालत आहे ती त्याला घरात बसून कळून राहिले. गाडी आल्याबरोबर पप्पाची गाडी आली, तो घरात आहे बसला, पप्पाचीच गाडी आहे कसं कळलं? त्याला त्या गाडीचा साऊंड पूर्ण माहित आहे की ह्या गाडीचा साऊंड हा आपल्या बाबाच्या गाडीचाच आहे. आणि खरोखर आई बाहेर जाऊन बघते तर अरे, खरंच माणूस दारात, हे पोरग झोपून आहे पलंगावर अंदरच्या खोलीत, आणि तिथून म्हणत आहे की बाबा आले. जाऊन बघते तर खरंच बाहेर उभे आहे. काय मॅनिफेस्टेशन असेल, काय थर्ड आय ऍक्टिव्हेट असेल त्या लेकराचा. आणि काही टायमानंतर आपण त्या कारला हिसकून घेतो. मनामध्ये आपण अशा फिलिंग्स टाकतो की बाबा हे काही महत्वाचं नाही. आणि तिसऱ्या वर्षापासून त्याला नर्सरीमध्ये मारणं झोडणं, चल अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. आणि त्याचं मॅनिफेस्टेशन, त्याचं थर्ड आय, त्याचं सेन्स सगळं मारून टाकतो. आणि दुसरी सिच्युएशन, तीच आई नोटीस करते की यार माझ्या पोरात काहीतरी क्वालिटी दिसून राहिली, आणि मनातून प्रेस करतायत की मे बी ही इज अ बिलिनियर, हा कार ओनर असेल. मे बी हा ट्रक याला खूप आवडते, तर आपल्या घरात 10 ट्रकांची लाईन राहील. हा कशावाला ट्रक चालवणार? आणि चालवला तरी एक दिवस मालक बनेल. मनातून एक भावना टाकली आणि विसरून गेली. नाही, पहिलं 10 वर्ष 20 वर्षानंतर त्या मुलाला असा पाथ मिळाला, तिथून त्याच्याकडे कार्स अट्रॅक्ट होणं सुरू झाले. म्हणून तुम्ही काय फील करता बघा, गोष्ट अलग चालू होती पण मी किती जवळ आणली, तुम्हाला समजेल त्या लेवलवर घेऊन आलो की कसं माणूस फिलिंग्सला डिस्टॉर्ट करते आपल्या. आणि इथूनच आपली पण सुरुवात झालेली आहे. लहानपणापासून आपल्याला पण असंच ब्रेकडाऊन करत गेलेलं आहे सगळे लोक. आणि आज आपण हजार वेळा प्रयत्न करतो संकल्प करण्याचा, मॅनिफेस्ट करण्याचा, आता होत नाही. कारण की ते बी तेव्हा पेरून दिलाय आतमध्ये, काही होत नाही. कार कशी येणार आहे? कार घ्यायसाठी तर मेहनत लागते, पैसा कमवण्यासाठी एफर्ट लागते. या सगळ्या गोष्टी NLP म्हणून आपण याला माइंड प्रोग्रामिंग करून दिलेली आहे. आणि माइंड प्रोग्रामिंग आता ऑटोमॅटिकली रन करत आहे. याला तोडणं आवश्यक आहे. तर अगोदर फिलिंग्स बदला. तुमचं घर जसंही असू द्या, फिलिंग्स चेंज करा. वॉव फिलिंग आणा प्रत्येक गोष्टीसाठी, भले छोटस असेल. सोफा आहे नाही आहे, वॉव फिलिंग आणा. एक दिवस माझ्या घरात राहील, एक दिवस असं राहील, असो नाही तर नसो. तुमच्या घरी चेअर आहे त्याला दुःखी करू नका. काय फुटकं नशीब, काय लाईफ, लोकांच्या घरी किती चांगलं, माझ्या घरी कसं, काय हा नवरा भेटला, पैसा कमवत नाही, काय माझं नशीब, मला जॉब लागत नाही, मला पैसा येत नाही, माझा बिझनेस चालत नाही, एक सोफा घेऊ शकत नाही. तो सोफा मरेपर्यंत येणार नाही. आणि लेकराचं लग्न झाल्यानंतर अन्नात आलं तर तोही टिकणार नाही. का? कारण की तुम्ही साध्याच्या चेअर पासून निगेटिव्ह फिलिंग क्रिएट करून राहिले, तर सोफ्यापर्यंत जाण कधी? त्या फिलिंगला चेंज करा. ही जी नॉर्मल बोलणं आहे ना,
चेंज करा. किंवा आय एम व्हेरी हॅपी, आय हॅव, माझ्याकडे इतकी छान खुर्ची आहे, मला बसायला भेटते, मला काम करायला मिळते, मी थकलो तर त्याच्यावर मी आराम करतो. किती कष्ट करतात माझे घरचे, देवा त्यांना सक्सेस भेटू दे, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पैसा कमवण्याचे नवीन नवीन रस्ते खोलून दे. मेहनत तर भयंकर करतात मला माहित आहे, पण तू रस्ता खोलून दे. रस्ता खोलासाठी काय माझी गरज असेल मला सांग, मी पण त्याच्यामध्ये काहीतरी हातभार लावतो. आणि आता माझी अशी इच्छा आहे की ह्या चेअरच्या जागेवर महागडी चेअर आली पाहिजे, 1,000 रुपये 2,000ची चेअर माझ्या घरी असली पाहिजे. नंतर तुम्ही म्हणा की सोफा असला पाहिजे, नंतर तुम्ही म्हणा की काउच आला पाहिजे, तुम्ही म्हणा की आता महाराजा सोफा आला पाहिजे. पण कर्ज नका करू त्या माणसाला. काय हा माणूस, काय माझं नशीब, काय याला पैसा भेटत नाही, तू पैसा कमवू शकत नाही, काय तुझी लाईफ कामाची, काय ते फक्त 40,000 रुपये 30,000 रुपये महिना पैसा कमवतं. लोक पैसा किती कमवतात, त्याला पैसा कमवण्यासाठी टॉर्चर करणे, कारण काहीतरी 2 नंबरचं काम, काय फरक पडते. अशा प्रकारे तुम्हीच त्याला अट्रॅक्ट करासाठी अशा नकारात्मक भावना नका देऊ. ह्या फिलिंग्स इज द सिक्रेट ऑफ मॅनिफेस्टेशन, हे लक्षात घ्या. चला, आजचा आपला टाइम भरपूर होऊन राहिला, 6:15 झाले. तर गोष्ट मला काय सांगायची होती तुमच्या लक्षात आली असेल. घरगुती व्यवहारातून, घरगुती बोलण्यामधून आपलं फिलिंग्स कशा क्रिएट होते हे बी सांगण्याचा प्रयत्न केला, आणि ह्याच गोष्टी समोर पास ऑन होत असते. ठीक आहे. तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. शांत स्थिर बसा, रिलॅक्स बसा, लांब खोल श्वास घ्या. श्वास घेताना डिवाइन एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, आणि श्वास सोडताना निगेटिव्हिटी शरीरातून बाहेर निघत आहे. स्वतःच्या बॉडीला पूर्ण रिलॅक्स करा, शांत करा, आणि मेडिटेशनला आपण सुरुवात करू. ओके. बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. Bless you all, love you all, lots of gratitude, lots of blessings. Angels always bless you. All God and goddesses always bless you. All your wish, all your desires manifest very easily and very effortlessly. Bless you all. जे जे तुमच्यासाठी योग्य आहे, जे तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या लाईफसाठी योग्य आहे, ते सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सहज आणि परिश्रम रहित आकर्षित झाल्या पाहिजे, मॅनिफेस्ट झाल्या पाहिजे, आणि त्याचा तुम्ही उपभोग घेतला पाहिजे. त्या डिवाइन ब्लेसिंग्स सोबत मी एंजेल्सला रिक्वेस्ट करतो, डिवाइन गॉड अँड गॉडेसेस मास्टर्सला रिक्वेस्ट करतो की तुम्हाला ब्लेस करत आहेत. तुम्ही सर्वांनी मला आणि सगळ्या ग्रुपला तुम्ही काय करा, ब्लेसिंग्स द्या. सगळ्यांनी मिळून एकामेकाला ब्लेसिंग्स द्या, जेणेकरून लवकर सगळ्यांची एनर्जी ओपन झाली पाहिजे, सगळ्यांची ऑरा क्लीन झाली पाहिजे, आणि प्रत्येकाला जे पाहिजे आहे ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. ओके. सो वाव फिलिंग. हाँ एकदम दिनेश सर, मस्त गुड सर. मॉर्निंग. मॉर्निंग सर. सर जेव्हा आपण थर्ड आय
चढाईवर आलो ना, हम्म, हम्म, हम्म. तेव्हा असं ते आपलं ज्योती ज्योती जळते ना, ज्योती, हा, हा. तसं एकदम असं छोटस तिथून हे होत होतं अच्छा. चढाईवर. हम्म. चढाईवर. हा. ओके. काल जसं बोललो ना सर आपण, ते तुमच्यासाठी हिलिंग प्रोफेशनच बरोबर आहे. स्पिरिच्युअली जबरदस्त हा. डेव्हलप होत आहे तरी मटेरियल कडे घुसून काही काम महत्व नाही आता. हा, इकडेच कुठेतरी जर्नी सुरू करावी लागते. बरोबर आहे. छान आहे सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू सर. हा. संतोषीताई. हम्म. गुड हा, मॉर्निंग गुड दादा. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना. छान झालं दादा. पण आज सुरुवातीला ना असं जसं रोज असं फील होतं तसं वाटलं नाही. लास्ट हम्म, लास्ट मध्ये असं खूप एकदम असं म्हणजे तुम्ही सांगत होते तरी पण मला असं डोळे उघडावंसच नव्हतं वाटत. आणि हातामध्ये ना खूप असं वाटलं की अजूनही तो एनर्जी बॉल माझ्या हातातच आहे. ठीक. स्टार्टिंगला माहित नाही, आज काहीच नाही वाटलं मला, पण लास्ट मध्ये चालते, काही खूप हरकत असं नाही. फील होत होतं. हम्म. आणि उठावंसच नाही वाटलं मलाच, म्हणजे मेडिटेशन मधून 8 वाजत आले. मग टिफिनची तयारी पण आहे. डोळेच नाही ओके. उघडावंसं वाटलं. हा. छान आहे. लास्ट मध्ये खूप छान वाटलं मला. हम्म. आणि एक लॉट्स ऑफ थोडस ब्लेसिंग्स. एका पॉइंटला जस्ट मला ना खूप काही नाही, पण एक असं मी एका असं उंच असं मे बी पहाड आहे की टेकडी आहे माहिती नाही. मी तिथे उभी होती आणि खाली नदी वाहत होती. खूप कमी वेळात दिसलं मला ते. असं बरं. हलकसं बस तेवढंच इतकं मला हे झालं. चालेल. हम्म. काही हरकत नाही. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू दादा, थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. प्रतिभा मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. बोला. छान झालं. मी पण एकदम ट्रान्स मध्ये गेले. मलाही शेवटी उठूच वाटत नव्हतं एवढं. त्याच्यातून बाहेर येत आणि तुम्ही बोलत होते ते फक्त कानावर काहीतरी शब्द पडत होते असं वाटत होतं. आणि बाकी कलरचं मला एवढं नाही होत, पण व्हायब्रेशन्स जास्त चालेल. जाणवतात हातातून त्याच्यातून. आणि कालचं चालते, काही कालचं हरकत रात्रीचं मेडिटेशन खूपच छान झालं. खूप म्हणजे खूप. नाही. म्हणजे लॉट्स ऑफ कधी ब्लेसिंग्स. कधी ना ते आपण असं बोलू पण शकत नाही किंवा ते शब्द पण सुचत नाही काय बोलावं त्याच्यासाठी. हा, हा, म्हणजे हा, एवढं हा. छान फिलिंग होतं. बरोबर. चांगलं आहे. एन्जॉय करताय सगळे हम्म. जण. तेच ठीक खूप आहे. एन्जॉय करताय सगळे. थँक्यू सो लॉट्स ऑफ मच. ब्लेसिंग्स. थँक्यू सर. हा, दीप्तीताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. हा. कालचं आजचं एकदम बूम. कालचे बूम. मेडिटेशन छान, आजचे छान, खूप मस्त, अरे वा. जबरदस्त. आणि आज तर मला ते हम्म. माझी ते लास्टला ते गोल्डन लाईट हा, हा. जेव्हा हे होता ना, तर असं वाटत होतं किती दूरपर्यंत असा प्रकाश गेलेला आहे. आणि त्या याच्यात मी उभी आहे आणि खूप म्हणजे एकदम पॉवरफुल वाटत होता आज. आणि फ्रेश खूप वाटत आहे मेन म्हणजे झाल्यानंतर. हा. खूप लॉट्स सुंदर. ऑफ ब्लेसिंग. थँक्यू छान आहे. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. तुम्ही इतके थँक्यू आवाज थँक्यू तुमचा इतका थँक्यू. मस्त फ्रेश आणि ओपन अप झालाय ना. अं, मला खूप छान वाटत आहे. इतके महिन्यापासूनचा जो आवाज होता आणि आजचा आवाज, तुमचं ते लाऊडनेस, एनर्जी एकदम अशी खरंच छान छान वाटत आहे. म्हणजे काहीतरी तुमच्यात काहीतरी शिफ्ट झाला आहे. येस येस, काहीतरी झालाय, थोडस तरी का होईना पण झालाय. छान आहे. कंटिन्यू करा. थँक्यू. हो हा हो. नकारात्मक कर्माचा बोझा जसा जसा हलका होत जाईल, तसं तसं तुम्हाला आणखी छान आणि ब्लेस फील होत जाईल. थँक्यू दादा. ब्लेस यू ब्लेस लॉट्स यू. ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके.
बाकी कोणी आता? हम्म, मनीष सर. हा, निंबाळकर सर, गुड मॉर्निंग. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सुंदर दिवस आहे आज. सुरुवातीला थोडस डिस्टर्बन्स होऊन राहिलं होतं ऍक्च्युअली. काल रात्री पण तेवढं अलाइनमेंट नव्हतं, नुसतं तुम्ही बोलून राहिले होते पण मला डुलक्याच लागून राहिल्या होत्या. प्रत्येक दिवस मधामधात सारखा नाहीये. मधामधात जागेत होती, काहीतरी हा. तुम्ही सांगून राहिले, मग तेव्हा ते करायचं लगेच पुन्हा 2 मिनिटात लगेच डुलकी लागत होती असं. परंतु त्यानंतर मग छान फ्रेश झोप लागली. आता छान फ्रेश झालं. सुरुवातीला जसं संतोषीताई म्हटलं की हे नव्हतं होऊन राहिलं अलाइनमेंट, तसंच मलाही झालं. परंतु नंतर मग क्राऊन चक्रापासून झालं आणि मग सहस्रार चक्रावर तर एवढं झालं की मला स्वतःलाच असं फील झालं की काहीतरी आपण असं वर उठून राहिलेलं आहे. आणि सहस्रार चक्रावर जेव्हा हात असे ठेवले होते मी वर डोक्यावर, तर असं मला जाणवून राहिलं होतं की असं पूर्ण काहीतरी एका आपल्या सभेत आहोत आपण आणि सगळे असे बसलेले आहेत. चेहरे ऍक्च्युअली दिसले नाही, पण सगळ्यांनी असे टोप घातलेले आहेत आणि बसलेले आहेत. बस ते जवळजवळ 1 ते 1.5 मिनिटं ते असं चालू होतं तसं. नंतर मग ते असे हवेत विरून गेलेत सगळे. हे. आणि त्याच्यानंतर जे सकाळ बसल्यापासून ते असं जडनेस वाटत होता किंवा काही वाटत होता, तो निघून गेला. एकदम फ्रेश वाटायला लागलं. लेझिनेस निघून गेला. खूप छान झालं. थँक्यू. थँक्यू. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग्स. थँक्यू एव्हरीवन. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स हा, ऑफ लव्ह. प्रतीक्षा, काही बोलायचं आहे? अच्छा, ओके, ब्लेस यू. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. छान झालं आजचं मेडिटेशन खूप छान झालं आणि थोडं फायदेशीर होतं. मी डिस्टर्बच होती म्हणजे कधी होत होतं, बरं. कधी उशीर होत होती. पण आज खूप छान झालं आणि आज एक्झाम पण नाही तर त्यामुळे ते एक्झामचे आणि थोडं हे होत होतं आणि चालते. छान झालं मेडिटेशन. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. गुड मॉर्निंग सर. बोला मनीष सर. तुमचा आवाज नाही येऊन राहिला. हम्म. हा. दादा, मेडिटेशन फार छान झालं आजचं सकाळी. स्वाधिष्ठान चक्रवर थोडस थंडी जाणवली, नंतर पुन्हा बॉडी गरम झाली आणि सेम फील पुन्हा अनाहत चक्रावर पण झालं मला. पूर्ण थंड वाटली, पुन्हा एक वेळ लहर आल्यासारखी झाली आणि पुन्हा मला बॉडी गरम झाली. आणि दुसरी गोष्ट दादा, अजून एका गोष्टीसाठी तुम्हाला स्पेशली थँक्यू म्हणायचं आहे की त्या दिवशी तुम्ही जे म्हणजे सकाळी बोलले होते की बा माझ्या चेहऱ्यात वगैरे फरक दिसत आहे, थोडंसं पॉझिटिव्ह कडे हे जात आहे. बरोबर. सेम सेम लाईन दादा, एक दिवसाआधी म्हणजे आमच्याकडे ते गुरुजी आले होते. त्यांनी पण तेच म्हटलं की पहिलेपेक्षा आता फार चेंज वाटत आहे, म्हणजे घरात पॉझिटिव्ह एनर्जी पण रिफ्लेक्ट होत आहे आणि सेम माझ्या चेहऱ्यावर किंवा बॉडीमध्ये पण त्या गोष्टी जाणवत आहे. तर त्यांनी वाव. पण असं म्हटलंय की बा तू एकटा म्हणजे असं असं होत आहे की तुझं एकट्याचं पॉझिटिव्ह आहे आणि आजूबाजूचे जे लोक आहे ते निगेटिव्ह असल्यामुळे तुझ्याकडे ते जास्त अट्रॅक्ट होत आहे. बरं. तर तिथे तू थोडंसं लक्ष दे आणि तू जे पण करत असेल त्याच्याकडे कंटिन्युअस फोकस ठेव. So या गोष्टी वा. दादा स्पेशली थँक्यू तुम्हाला. आणि सेम माझ्या ब्लेसिंग्स घरात मिळालं, पण. चांगली गोष्ट आहे. येस सर, येस दादा, धन्यवाद. बोला ऍक्च्युली बोला. दादा ते मथुरावरून येतात. ते म्हणजे पूर्ण भगवा कपडे घालूनच असतात, ते त्यांनीच सांगितली ही गोष्ट. छान आहे. So, धन्यवाद दादा यासाठी. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू दादा, चला, थँक्यू. काही ते इम्पॅक्ट पडून राहिला. बरी. नाही दादा, पक्का चांगला इम्पॅक्ट पडत आहे. मला पण इंटरनली फ्रेश फील होत आहे पहिलेपेक्षा. आणि अजून एक थोडं शेअर करतो म्हटलं तर, जसं मी आधी इथे जुडायच्या आधी जसं मंदिरात जात होतो,
मंदिरात गेलं तर मला खूप जांभळ्या यायच्या, म्हणजे देवासमोर बसलं तर असं म्हणजे म्हणजे बोलता नव्हता येत एवढ्या जांभळ्या येत होत्या. हे माझं पर्सनली ऑब्झर्वेशन आहे. आणि आता बरोबर. जेव्हा मी मंदिरात जातो तर मला एक पण जांभळी नाही येत. आणि पूर्ण एका याच्यात पूर्ण साधना पण माझी मंदिरात होते मोस्टली. आणि जे पण मंदिरात अर्धा तास बसतो ते पण पूर्ण फ्रेश बिना जांभळ्यानी होते. तर ते पण मला तिथे पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. हा, सो बिलकुल थँक्यू करेक्ट दादा, आहे. कारण की पहिले थँक्यू. ज्या फोर्स मध्ये तुम्ही होते, मंदिरातली पॉझिटिव्ह ऑरा तुमच्या आतमध्ये ती निगेटिव्हिटी काढत होती बाहेर. म्हणून तर तुम्हाला त्रास होत होता. आता ऑलरेडी निघून गेली असेल. आणि आता तुम्ही क्लीन आहेत. आता तुम्ही रिसीव्ह करत आहे. छान आहे. बरोबर दादा. धन्यवाद दादा, धन्यवाद. छान आहे. बढिया. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ओके, योगेश सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. छान चालू मेडिटेशन, एकदम जबरदस्त एनर्जेटिक. म्हणजे असं होतं आजचं तर की कुठून हा मुलाधार स्वादिष्टान स्वादिष्टान पासून जे याच्यात गेलो तर सर शस्त्रांवर हे आला. इथं गेला पोचला माणूस. हा. म्हणजे असं काही वाटलंच नाही. म्हटलं यार आतापर्यंत इथंच तर होतं, इथून इथं कुठं पोचलो काही समजलं नाही. शस्त्रापासून मग पुन्हा याच्यात आलो मी. हा. म्हणजे खूप जबरदस्त झालं सर आज. एकदम पॉवरफुल काय म्हणते बा, हे होताच, एनर्जी होती. आणि दुसरी गोष्ट, रात्रीपासून पूर्ण हातपाय दुखत होते, सर्दी सारखं वाटत होतं. पण जसं हे संपलं आपलं मेडिटेशन, तसं एकदम जे बॉडी रिलीफ झाली, हातपाय दुखणं बंद झाले हम्म. आणि फ्रेश वाटत एकदम. आज मस्त जमला. सगळ्यांना छान यस जमलं. यस, छान छान झालं सर, लॉट्स एकदम ऑफ छान. लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स लॉट्स ऑफ ऑफ लव, ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ आणि ब्लेसिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की महाशिवरात्रीचा प्रोग्राम आता जवळपास फायनलच केला मी. यस यस. काल 2 कॉल आले. ते दिल्लीवरून येणार आहे स्पेशली. आता होते नाही होत देव जाणे, पण त्यांनी काल सांगितलं की दादा आमचं नाव नोंदवून ठेवा. आम्ही दिल्लीवरून येतो म्हणाले ते. फ्लाईट करू, कसंही करू, पण पोहोचून जाऊ. अरे वा, तर छान. आता वेळेवरची गोष्ट नंतर असते. आणि त्यांनी हो. आता कमिटमेंट दिलं की आम्ही येतो म्हणून. है ना? आणि तसं मी तुम्हालाही Yes, म्हटलं yes. सर की आपल्याला हे करायचं आहे काय, पूजेचं हो हो हो. काय म्हणतो त्याला आपण, जोडप्यांनी बसणे, है ना? हो हो हो. तर तुम्ही तर आहेच तयार, आहे की नाही? हो हो. तर तशी आपण तयारी ठेवू. दिनेश सरांचे संकल्प आहे. Yes, yes. त्यांनी इच्छा दाखवली की सर कॅन्सल नका होऊ देऊ, आणि पूजा वगैरे हवन cancel नका नाही करू. नाही, ते तर आहेच. कारण की महाशिवरात्री आपण जसं केलं होतं तसंच करू. है ना? त्यांचाही बिलकुल संकल्प आहे तोही बिलकुल सर. पूर्ण होऊन जाईल. तर चांगली पॉवरफुल Yes. फोर्स राहील यावेळेस. है ना? बिलकुल मोठी व्यक्ती बिलकुल. आहे, ज्याचा 1.25 लाख संकल्प आहे. हो हो. फोर्स चांगला राहील. येस येस. कॉलिंग पण जबरदस्त होईल. डेफिनेटली कुठे डेफिनेटली. कुठे है ना? कुठे करतोय तर दादा आपण? तिथेच त्याच ठिकाणी करू सध्या. तिथेच तिथेच. अच्छा. कारण की आपलं मागेच म्हणजे पहिलेच बोलणं हे झालं होतं की आपण महाशिवरात्रीलाच करू, पण ऍज अ ट्रायल म्हणून आपण गेलो होतो. ते ट्रायल हम्म, मोठ्या हम्म, लेवलवर चाललं गेलं. 8-10 लोकांना जायचं होतं, 20-25 लोक होऊन गेले. तर ते पण ऍक्च्युअली ट्रायल घेतलं की तिथली आपल्याला एनर्जी समजून घ्यायची होती की बरोबर. महाशिवरात्री खरंच तिथे करायची की नाही करायची. नाही तर हम्म, माहित पडलं हम्म, आपण एवढं चांगली एनर्जीसाठी पोहोचलो आणि तिथली ऊर्जा निगेटिव्ह निघाली. चांगलं बरोबर. करायचं तर वाईट एनर्जी घेऊन आलो. पण बरोबर. पहिला अनुभव इतका छान होता की असं कधीच वाटलं नाही की, आणि अजूनही सगळ्यांना तिथल्या आठवणी पॉपअप होऊन राहिल्या. म्हणजे येस. तिथे ऊर्जा छान होती. हो. माझी इच्छा आहे की ह्या वेळेस तरी आपण तिथेच करू. नंतरचं बघू आपण पुढे कुठे जमेल तसं. हम्म, जशी हम्म. सोय लागेल तसं करू. बरोबर. आणि किती तारखेला आपण हे करतोय? 15 तारीख महाशिवरात्री येत आहे, रविवार येत आहे. है ना? तर सोमवारची अच्छा. आपण सुट्टी घेऊ. म्हणजे शनिवारी रात्री आपण कसं मागच्या वेळेस शुक्रवारी निघालो होतं, यावेळेस शनिवारी रात्री हम्म, निघू. सकाळी सकाळी पोहोचू, म्हणजे आराम होऊन जाते. बरं. आणि जमलं तर खूप जास्त फिरू नये इकडे तिकडे, पण गरम पाण्याच्या कुंडावर अवश्य जाऊ. हम्म, है ना? बरोबर. तिथे जाऊ, जे काही आपलं आंघोळ वगैरे करायचं प्लॅनिंग होतं ते सगळं करू. वापस येऊ, पुन्हा फ्रेश होऊ घरी येऊन, आणि मग दिवसभर आपले प्रोग्राम सुरू करू. मग मेडिटेशन घेणे, टॉक घेणे,
साधना करणे, तोपर्यंत बाकीचे पोरं ते हवन कुंड बनवणे वगैरे सगळं सुरू करू. मग तेच पूजा मांडू, त्यांच्या हातून करून घेऊ, हवन करू आणि मग सुरू करू रात्रभर. कारण की माझी अशी इच्छा होता ना की अर्ध्या रात्री हवन करणे बरोबर नाही वाटत मला मनातून बरोबर नाही वाटून राहिलं ते. तर संध्याकाळपर्यंतच आपण पूजा आणि हवन सगळं निपटून टाकू आणि रात्र मग आपण लागेल तर पूर्ण जागरण करू. जे काही साधना करायची, मेडिटेशन करायचं, भजन करायचं ते आपण रात्रभर करू. मॉर्निंगला आपण पुन्हा लवकर म्हणजे 4 वाजतापासून ब्रेक घेऊन घेऊ. 2-3 घंटे जरी आपण आराम केला, फ्रेश झालो, मग पुन्हा ते मागच्या वेळेस सारखं एक एंजल मेडिटेशन आणि 7 चक्र. तोपर्यंत ती अग्नी आपली शांत होऊन जाते हवनाची. तर त्याला आपल्याला ते पूर्णाहुती नाही काय, शांती करून शांती राग वाटलं तर आपण स्वतःच बाहेर काढून घेऊन, नाही जमलं तर त्यांना सांगून, म्हणजे ती कमीत कमी ती राग शांत झाली पाहिजे. म्हणजे त्या अग्नीची पण शांती होऊन जाते, आपलाही प्रोग्राम पूर्ण होतो. सोमवारी आपण तेच मागच्या वेळेस सारखं 12-1 वाजता निघायचं, जेवण करून संध्याकाळपर्यंत घरी, आणि सोमवारी रात्री सगळेजण आपापल्या घरी, मंगळवारपासून जॉबवर हजर. तर जाण्याचं शेड्यूल लवकर ठेवावं लागेल आपल्याला. कशाचं? जायचा शेड्यूल जसं आपण मागच्या वेळेस 11 वाजले निघायला, हा ते लवकर करू सर. हे मागच्या वेळेस कसं यावेळेस झालं ना, लवकर ठेवू आपण, 8 वाजताचं ठेवू. म्हणजे कसं आहे की 8 तिकडे वाजताच लवकर निघालो पोहोचू पाहिजे. तर थोडंसं रेस्ट करायला भेटून जाईल. ते 3-4 बरोबर. तास तिकडे रेस्टिंग साठी भेटून जाईल ना, तर बॉडी थोडीशी एकदम चांगली राहते. 8 बरोबर वाजताचं आहे. निघायचं ठेवू आपण. ठीक आहे. आता मागच्या वेळेचा अनुभव आला तर सगळेजण अलर्टच राहील. कॅलेंडर येस सगळ्यांना आपण उठवून देऊ पटकन, बिलकुल 7 वाजता रेडी झाले पाहिजे. 8 वाजेपर्यंत आंघोळा वगैरे करून, नाश्ता करून निघून जाऊ. हो तेच. हा सुरभीताई, गुड मॉर्निंग. बोला. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. खूप मस्त झालं दादा मेडिटेशन, बढिया. आता मी काल जसं म्हटलं होतं ना की स्लीप डिस्टर्बन्सेस होऊन राहिलेले, पण आता आज मला काही तेवढं हे नाही जाणवलं पण तेवढं नाही, कालपेक्षा खूप कमी. आणि अजून एक सांगते, आता मी महालक्ष्मी साधना पण चालू केली ना. हॅलो, ऐकू येते का? हो, येते. हा, मी महालक्ष्मी साधना चालू केली काल. तर काल मी 30 मिनिटाची असते ना ती साधना, तर बरोबर मी आणि भाग्या ती 25 मिनिटं अवेक होती दादा. 25 मिनिटं हा हो करत होती, बट ती रडली नाही, काही नाही, कारण मी स्पीकरवर टाकला होता फोन. स्पीकरवर टाकला. हा, स्पीकरवर टाकला होता, तर ती पण ऐकत होती. मी तर 30 मिनिटं पूर्ण डोळे बंद करून होती, पण तिचा आवाज हा हो करत तिने पण 25 मिनिटं ऐकलं. म्हणजे मी फील करत होती ते, तर मला खूप चांगलं वाटलं. छान आहे. खूपच जास्त छान वाटलं मला काल. तुझ्या ब्लेसिंग्स उतरल्याच असेल ना, इतकं वर्ष 2 वर्षाची साधना, पॉझिटिव्ह माइंडसेट सगळा आलाच असेल. आणि मी आता प्रेग्नन्सीच्या वेळेला बघा, मी बोलत होती ना की खूप मुवमेंट करते, हे करते, ते करते, तर साधनाच्या वेळेस पण तुझे हातपाय वरती खाली चालूच राहते. तो आवाज रिकॉग्नाइज होते ना. हो. ते श्रीम ब्रिजी, तिचा एक हात, तिचा एक पाय, ते बरोबर वरती खाली करते. तर खूप चांगलं वाटलं. ते बाळाचा जन्म पण छान नक्षत्रात आहे. हो, ब्रिलियन्सच राहणार आहे, स्पिरिच्युअली भरपूर डेव्हलप राहील. आपण पूजा पण केली तर काही आता तेवढं हे नाहीये. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ बाळाला पण खूप ब्लेसिंग्स, ग्रॅटिट्यूड. तुला पण थँक्यू ब्लेसिंग्स. दादा, थँक्यू. ब्लेस यू. मोरे सर, गुड मॉर्निंग. सर गुड मॉर्निंग. जागनाला उशिरा उठलो होतो. चालेल. शेवटचा टॉक ऐकला सहस्त्र चक्रवरला, नाही का? बरं. उशिरा थकवा, शरीर थकलं की जाग बी येत नाही सकाळी, नाही का? हा, बरोबर. तुम्ही ते महाशिवरात्र सांगितलं सर, चांगलं वाटलं थोडं, नाही का? स्पॉट तोच ठेवला ना? स्पॉट तोच आहे. गरम पाण्याचा झारा पुन्हा तिथं सांगितलं ते ठेवायचं. ते इच्छा आपली पूर्ण यावेळेस आंघोळ करायचीच आहे तुम्हाला. आपल्या आंघोळी राहिल्या करूनच द्यायची आहे. त्याशिवाय महादेव पावणार नाही ना.
आहे की नाही? बरोबर बरोबर आंघोळ हा? आंघोळ केल्याशिवाय महादेव नाही पावणार. कसं बरोबर. पाहू नाही की नाही? मग हा हा आंघोळ करावंच लागेल आपल्याला. हो 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 हो, आता बरोबर आहे. आता बकेट वगैरेच घेऊन जायचंय मोरे साहेब सोबत. चालतंय ना, वर बांधून टाकू. वर हे आहे ना आपल्यावर, स्पेस आहे ना, तिथे टाकू बांधून. प्रत्येकाने एक एक बकेट घ्या आपण आपल्या. हा, अरे विदाउट व्हायब्रेशनच्या. हा, नाही नाही मोरे सर बकेट एकच ठेवायची, सगळ्यांनी आपापले मग्गे घ्यावं ना. एका चालतंय बकेटमध्ये ना, मग भरायचे, घेऊ. आपापल्या हा, मग्ग्याने आंघोळ करायची. ते हो, चालतंय. चालतं चालतं. बकेट एक हा, ठेवायची, मग्गे आपापले. हा हा चल मग घेऊ काय. हा, एक चालतंय त्याच्यापेक्षा चालतंय. तेही चालतं. एक छोटा पंपच घेऊन घेऊ, सगळ्यांना लाईनला उभे करायचे आणि चला ते सर्व चांगलं आहे सर. ते गाडीला स्प्रे मारतो ना आपण पाण्याचा, हा तेच घेऊ गरम पाण्याचा. हा, बघू बढिया बघू बढिया. आहे की नाही? काय नाही. साबण माझी, पंप तुमचा. हा, चालेल चालेल हा? चालते चालते. बरोबर बरोबर. करू करू प्लॅनिंग करू. थोडासा आणखी माझा प्लॅन चालू आहे की पर्सनली आपले प्रत्येकाचे अभिषेक किंवा प्रत्येकाची शिवपूजा होऊ शकते का? झालं तर करू, नाही तर राहू देऊ है ना. पण एक जे आहे कॉमन तर आपण करू सगळ्यांचं मिळून. पर्सनली जमलं तर करू, कारण की मग पर्सनली मध्ये प्रॉब्लेम काय होते, पाण्याची व्यवस्था होऊन जाईल, पण तेच मग कुठं बसायचं, ते अभिषेक करताना खाली पाणी सांडणे, ते आपल्या घरून मग ते पिंड घेऊन चाला, ताट गडवा, मग ते आणखी थोडस जास्त होऊन जाते. नाही असं सर ते एकच पिंड ठेवू, जमलं तर कॉमनच बघू ठेवू. कसं. हा बोला ते सर. कॉमनच ठेवू, कारण की आपल्याला 2 ते 3 तास आपल्याला कॉमनच्या अभिषेकाला लागते. मग सगळेजण लोक बरोबर आहे. कंटिन्युशन मध्ये पाहिजे ना, एक एक जण. हा ती आहे. आणि आपण खूप जास्त लोक नाही, खूप झालं तर 20-30च्या जवळपास होऊन खूप आपण लोक. जास्तीत कमीत कमी 20. बरोबर आहे. हा कमीत कमी 20, जास्तीत जास्त 30. तर मग आपल्याला 3 तास त्याच्यामध्ये कंटिन्यू एक जण रोटेशन मध्ये पाहिजे ना. बरोबर, ठीक आहे, तसंही करते. है की नाही. हा कारण की मग एखादा जर म्हणजे इंडिव्हिज्युअल करत राहिले तर तिथून उठून परत मधा तिकडे या, ते डिस्टर्बन्स होऊन जाईल असं बरोबर. वाटतं मला. हो हो, ते ठीक आहे, तसंच करू, मग कॉमन करू. है की नाही, कॉमनच ठेवू आपण. आता ज्यांना यायचं आहे त्यांनी रेडी राहून जा, म्हणजे कसं वेळेवर मग पैशाचे प्रॉब्लेम होत नाही. काय करायचं आपण तसं ऍडजस्ट करू. आणि बघू आता, मॅडमची तर फीज सपकाळ मॅडमची तर काही वापस दिली नाही. बघू आपण काहीतरी ऍडजस्टमेंट करून टाकू. बरोबर आहे, चालेल, हो बोलून हो घेऊ हो त्यांच्या. हो. हा. पण ह्या वेळेस या म्हणा, त्यांचं काहीतरी हो. कनेक्शन आहे माझ्यासोबत, ते काही टच होऊन नाही राहिले. बघू, ठीक आहे. चला, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. चला. सगळ्यांनी रेडी व्हा महाशिवरात्रीच्या प्रोग्रामसाठी. हाय एनर्जी ठेवा. सर्वांना आज ब्लेसिंग भोगी. आपल्याला मिळेल. हा सर, आज भोगी आहे ना, भोगीचा दिवस असतो आज, नाही का. 12 भाजीची एक भाजी बनवत येतं आज. तिकडे पण ते माहित नाही, आमच्याकडे बनवत येतं. हो का? बरोबर आहे. 12 मिश्रण करते भाजी, प्रत्येक भाजीचं पार्ट टाकते त्याच्यामध्ये. बोर टाकतात, ऊस टाकतात, हरभरा टाकतात, गाजर टाकतात, मुळा टाकतात, वांग टाकतात. प्रत्येक आजच्या भाजीचं दिवशी का? मिश्रण करून आज असतं ते. हा, आणि आज. सोबत अच्छा अच्छा, आज असते का? तीळ असतंय. तिकडे उत्तर प्रदेश वगैरे तिकडे पण खूप जास्त मनवले जाते आजचा दिवस. हो, आमच्याकडे बी असतं ते. भोगी म्हणतात त्याला. भोगी म्हणून. हा, भोगी. ओके. सूर्य नाही का, आणि मकरवर्तातून कर्कवर्तात जातो, नाही कर्कवर्तातून मकरवर्तात जातो, असं काहीतरी हो, त्याचं हो, सायकल आहे. हा मकर मध्ये येतो. मकर उत्तरायण मध्ये सुरू जातो. होते. आजपासून राईट. उत्तरायण सुरू होते. हो हो, बरोबर आहे. महिला मंडळात खूप आवडीचा सण येतो. विठ्ठलाला ते दान करतात, नाही का, ज्यांचं नवीन कपल असेल तर, नाही का, ते पंढरपूरला जास्त जातात ते. असं आहे पहिलं जे असं असते ते, म्हणजे जिथं देवीला जाते ते, म्हणजे पंढरपूर जास्त जाते तर मॅक्झिमम, नाही का, नवीन कपल असेल तर, नाही का. ठीक, बरोबर. चला, भोगीच्या सर्वांना शुभेच्छा. घरी बनवा भाज्या. तुम्हाला सर्वांना. ठीक आहे, चालेल. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. चला, पाच सूर्य. हा सूर्याचं दर्शन. थँक्यू. देवा. थँक्यू सर. थँक्यू. सगळेजण आपले नावं फटाफट रजिस्टर करा महाशिवरात्रीचे.
तसंही काही हरकत नाही. तसा सेकंड सॅटरडे येतोय, त्याच्यामुळे ऑफिसवाल्यांचे जे असतील थोडंसं, तर ते लवकर निघता येते. सुट्टी आहे सेकंड सॅटरडेची. मग काही जायचं कधी प्रॉब्लेम तर नाही. जायचं कधी तर आपल्याला शनिवार जायचं का रविवार जायचं कधी? शनिवारी जायचं. शनिवारी संध्याकाळी जायचं ना? हम्म. ठीक आहे ठीक आहे. हो हो, शनिवारी संध्याकाळी. कारण की मग कसं, नाही तर मग तो प्रोग्राम कसा होऊन जाईल ना, तो मोठा होऊन जाईल आपला. जर आपण 2 दिवसाचा केला तर मग लंब चाललं जाईल ते काम, बजेटही खूप वाढून जाईल. आणि कारण की रविवारची महाशिवरात्री आहे, आणि रविवारीच जर आपण वापस आलो तर मग काय फायदा बरोबर. ना. म्हणजे घरी आपल्याला करता येणार नाही, आणि तिथेही आपण बरोबर करू शकणार नाही. बरोबर. सोमवारची सुट्टी पडेल. हा, प्रतिभा मॅडम, काही बोलायचं आहे? नाही सर, पण जे आम्ही न येऊ शकणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही लाईव्ह दाखवताल का? किंवा आम्हाला लाईव्ह प्रोग्राम लाईव्हची व्यवस्था करायचा खूप विचार आहे, पण ती जागा अशी आहे ना, तिथे नेटवर्क नाही आहे, सगळे मोबाईल बंद होऊन जाते. अच्छा. बरोबर. तर नाहीतर आम्ही बघू, जर जिओ नसताना. काही प्लॅनिंग आहे चालू, की एखाद्याचं जिओचं जर सिम असेल कोणाचं, तर त्याच्यामध्ये चांगला अनलिमिटेड रिचार्ज करून एक लाईव्ह बरोबर. सुरू करून देऊ. चालेल सर, थँक्यू सर. हो. तुम्ही तुमच्या एरियात ठेवा मॅडम आता. हो, ठेवू ना सर. बरं, औरंगाबादवरून परभणी किती दूर आहे? 150 किलोमीटर आहे. 150? हो हो हो. अरे बापरे. रेल्वे आहे सर, 2 तासामध्ये जाणं होतंय. जनशताब्दी आहे, कारण की भरपूर रेल्वे येतात. आपल्या परभणीला एक आहेत, अर्चना मॅडम म्हणून आहे आपल्या ग्रुप मधल्या. त्यांचं तिथे स्वतःच रिसॉर्ट आहे. तर त्या म्हणाल्या की परभणी आपण करू शकतो असं एखादा प्रोग्राम तिथे. परभणीला कुठं सर? माहित नाही प्रॉपर ना कुठे आहे परभणीला? ते, हो माहिती नाही हो, मला. परभणीच्या जवळच आहे त्यांचं. बरं ठीक आहे. करता येईल तसं एखादा. परभणी मध्ये शिकलो तिथं नाही का, 10वी पर्यंत शिकलो मी. बरोबर. हं. ठीक आहे सर. चला मग आता क्लोज करू. टाइम ओके खूप ओके वाढत सर. जाते मग बोलत गेलं म्हणजे. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. Lots of love, lots of blessing, lots of gratitude.